नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याकडे एक सुंदर वाक्प्रचार आहे. प्रवासामध्ये सामान जेवढं कमी तेवढा प्रवास सुखकर होतो. हे वाक्य केवळ रेल्वे किंवा बसच्या प्रवासाला लागू होत नाही, तर ते आपल्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासाला लागू होतं. आपल्या मानवी जीवनामध्ये आपण नको त्या अपेक्षा, जबाबदाऱ्या, संपत्ती आणि मोहाचा संचय करून स्वतःवरच ओझं कसं वाढवतो यावरतीच प्रकाश टाकणारी एक सुंदर आणि अतिशय बोधपर कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका. मित्रांनो, फार पूर्वीची गोष्ट आहे. एका घनदाट जंगलामध्ये एक प्रसिद्ध गुरुजी आपल्या आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत होते. त्यांच्या आश्रमामध्ये 2 प्रमुख विद्यार्थी होते. एक होता अत्यंत चतुर आणि विवेकी, तर दुसरा होता थोडासा लोभी आणि व्यवहारी विचारांचा. एक दिवस गुरुजींनी दोन्ही विद्यार्थ्यांना जवळ बोलावलं आणि म्हणाले, मुलांनो, पलीकडच्या डोंगरावरती एक दुसरा आश्रम आहे. तिथल्या गुरूंना मला एक अत्यंत महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे. तुम्ही दोघेही तिथे जाऊन या, पण जाताना तुम्हाला ही 2 पोती सोबत न्यावी लागतील. त्यांनी 2 पोती समोर ठेवली. एक पोतं वस्तूंनी भरलेलं होतं, तर दुसरं पोतं हे रिकामं होतं. गुरुजींची आज्ञा ऐकताच चतुर विद्यार्थ्यानं कसलाही विचार न करता लगेचच रिकामं पोतं उचललं. दुसऱ्या विद्यार्थ्याला त्याचा हेवा वाटला आणि त्यानं नाईलाजानं ते भरलेलं जड पोतं पाठीवर घेतलं. ते निघणारच होते इतक्यात गुरुजी म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेवा, जाताना या भरलेल्या पोत्यातील सामान वाटेमध्ये लागणाऱ्या गरजू लोकांना वाटत पुढे जा आणि रिकामं पोतं घेतलेल्यानं येताना त्या आश्रमासाठी ज्या काही योग्य आणि उपयुक्त वस्तू मिळतील त्या घेऊन या. दोघांनीही प्रवासाला सुरुवात केली. जसा प्रवास पुढे सरकला तसा चमत्कार घडू लागला. भरलेलं पोतं घेतलेला विद्यार्थी वाटेतल्या गरिबांना धान्य वाटू लागला, त्यामुळे त्याचं पोतं हळूहळू हलकं होऊ लागलं. तर दुसरीकडे ज्यानं रिकामं पोतं घेतलं होतं त्याला वाटेमध्ये निसर्गाची सुंदर फळं, भाज्या दिसल्या. पुढे जाताना एका ठिकाणी त्याला जुन्या गुप्तधनामध्ये सापडलेल्या सोन्याच्या विटा आणि मोहरा सापडल्या. त्याच्या मनातील लोभ जागृत झाला. त्यानं त्या सर्व सोन्याच्या विटा आणि मोहरा आपल्या रिकाम्या पोत्यामध्ये भरल्या. आणि आता परिस्थिती उलटी होत चालली होती. पहिल्याचं पोतं जे पूर्ण जड होतं ते आता रिकामं झालं होतं, तर दुसऱ्याचं रिकामं पोतं सोन्याच्या वजनानं अत्यंत जड झालं होतं. दोघेही पलीकडच्या डोंगराच्या पायथ्याशी आले. आता त्यांना डोंगर चढायचा होता. ज्याचं पोतं रिकामं झालं होतं तो अगदी हलक्या शरीरानं झटपट डोंगर चढून गेला. त्यानं तिथल्या गुरूंना निरोप दिला आणि तो आनंदानं परतही आला. परंतु ज्याच्या पाठीवरती सोन्याच्या विटांनी भरलेलं जड पोतं होतं त्याला त्या वजनामुळे डोंगर चढता येईना. पाय टाकला की तो दमून जाई. शेवटी डोंगराच्या अर्ध्या चढणीवरच तो वजनानं थकून धपकन खाली बसला. कसाबसा तो आपला प्रवास पूर्ण करून जेव्हा गुरुजींच्या आश्रमामध्ये परत आला तेव्हा तो पूर्णपणे खचलेला होता. दोघेही समोर उभे राहिल्यानंतर गुरुजी हसले आणि म्हणाले, मुलांनो, या प्रवासातून तुम्ही आयुष्यभराचा एक मोठा बोध घ्या. प्रवास तेव्हाच सुखकर होतो जेव्हा सामान कमी असतं. आयुष्याच्या प्रवासातही हेच नियम लागू होतात. जे चांगलं आहे ते देत जा. जे आपल्याकडे चांगलं ज्ञान, संपत्ती किंवा प्रेम आहे ते इतरांना देत जा आणि पुढे जा. त्यामुळे तुमचं मन हलकं होत राहील. सोबतच नको त्या गोष्टींचा संचय करून ठेवू नका. लोभ, वासना, इस्टेट, नको त्या अपेक्षांचा संचय सगळं करून स्वतःवरच ओझं तुम्ही वाढवू नका. त्यानंतर गुरुजी शेवटी म्हणाले, हे ओझं जबाबदारीचं असो, अपेक्षांचं असो, भूतकाळातील कटू आठवणींचं असो की पैशांच्या मोहाचं, वेळेतच ते कमी करायला शिका आणि तरच तुम्ही आयुष्याच्या डोंगराची चढण अगदी आनंदानं पार करू शकाल. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल की आयुष्याचा प्रवास आणि जबाबदारीचं ओझं यांचा काय संबंध आहे तो. आणि जर तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखकर करायचा असेल तर आयुष्याचा आणि जबाबदारीचा थोडासा भार तुम्हाला हलका हा नक्कीच करावा लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.